15 ऑगस्ट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक दृश्य उभं राहतं. दिल्लीचा लाल किल्ला आणि त्यावर दिमाखात फडकणारा आपला तिरंगा. दरवर्षी आपले पंतप्रधान याच ठिकाणाहून देशाला संबोधित करतात. पण कधी विचार केलाय का, या देशात अनेक भव्य आणि ऐतिहासिक जागा आहेत. मग स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी याच लाल किल्ल्याची निवड का करण्यात आली? तर यामागे खूप मोठा इतिहास दडला आहे. 1947च्या आधी लाल किल्ला हा एक साधारण किल्ला नव्हता, तर अनेक शतकांपासून तो भारतातील अनेक सत्तांचा केंद्र होता. मोगलांनी इथूनच त्यांचा राज्यकारभार केला. म्हणजे सत्ता आणि राजकारण या दोन्ही गोष्टींसाठी हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. पुढे 1857च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर जेव्हा ब्रिटिशांनी दिल्लीवर पूर्णपणे ताबा मिळवला, तेव्हा त्यांनी याच किल्ल्याला आपलं मुख्य केंद्र बनवलं. लाल किल्ल्याच्या बुरुजांवरून ब्रिटिशांचा युनियन जॅक नावाचा ध्वज फडकायला लागला. त्यामुळे हा किल्ला ब्रिटिशांच्या ताकदीचं आणि आपल्यावरच्या गुलामीचे सर्वात मोठं चिन्ह बनला होता. पुढे 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा आपल्या पहिल्या पंतप्रधानांसमोर एक मोठा प्रश्न होता. स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा आणि आपला राष्ट्रध्वज कुठे फडकवायचा? यानंतर एक मोठा आणि खूप विचारपूर्वक निर्णय घेतला गेला. तो म्हणजे लाल किल्ल्यावरून भारतीय ध्वज फडकवणं. हा एक साधासुद्धा निर्णय नव्हता, तर हा होता एक प्रतिकात्मक विजय आणि एक स्पष्ट संदेश. ज्या ठिकाणाहून ब्रिटिशांनी आपली सत्ता चालवली, त्याच ठिकाणाहून भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करणं म्हणजे ब्रिटिशांच्या सत्तेवरचा शेवटचा आणि सर्वात मोठा आघात होता. या ऐतिहासिक क्षणी पंडित नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून आपला राष्ट्रध्वज फडकवला आणि एका नव्या युगाची सुरुवात केली. त्यांच्या ट्रेस्ट विथ डेस्टिनी या भाषणानंतर हा क्षण अधिकच अविस्मरणीय बनला. या घटनेने एक गोष्ट स्पष्ट झाली की आता देशाची सत्ता भारतीयांच्या हातात आली आहे. ज्या लाल किल्ल्याला परदेशी सत्तेच्या चिन्हाने ओळख मिळाली होती, तो आता भारतीय सार्वभौमत्वाचं, स्वातंत्र्याचं आणि लोकशाहीचं प्रतीक बनला होता. तिरंगा फडकवणं म्हणजे फक्त एक झेंडा बदलणं नव्हतं, तर तो होता आपल्या स्वातंत्र्याचा आणि आत्मनिर्भरतेचं जगासमोर केलेलं जाहीर प्रदर्शन. आजही ही परंपरा चालू आहे. दरवर्षी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवून देशाला संबोधित करतात. पण आता या परंपरेचा अर्थ अजून मोठा झाला आहे. हा सोहळा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आठवण करून देतो, ज्यांनी आपलं आयुष्य देशासाठी दिलं. त्यांच्या बलिदानाची आठवण आहे. हा एक दिवस असा आहे जेव्हा प्रत्येक भारतीयाला एकीची, राष्ट्रीय अभिमानाची आणि देशाच्या प्रगतीची जाणीव होते. लाल किल्ल्यावर फडकत असलेला तिरंगा आपल्याला फक्त भूतकाळाची नाही, तर उज्ज्वल भविष्याची आठवण करून देतो. म्हणूनच लाल किल्ला हे एक पर्यटन स्थळ नसून तो आपल्या स्वातंत्र्याची गाथा सांगणारं एक जिवंत स्मारक आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे, 15 ऑगस्टला पंतप्रधानच का झेंडा फडकवतात, राष्ट्रपती का नाही? आणि 26 जानेवारीला राष्ट्रपतीच का फडकवतात? यामागे खूप इंटरेस्टिंग फरक आहे, जो अनेकांना माहीत नसतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा आपल्या देशाची राज्यघटना लागू झाली नव्हती. अशा वेळी देशाचं नेतृत्व पंतप्रधानांच्या हातात होतं, कारण ते सरकारचे प्रमुख होते. त्यामुळे तेव्हापासून पंतप्रधानांनी ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू झाली आणि ती आजही कायम आहे. याला ध्वजारोहण म्हणतात, कारण यात झेंडा खालून दोरीने ओढून खांबाच्या वरच्या टोकापर्यंत नेला जातो. हे स्वातंत्र्य मिळवण्याचं आणि गुलामगिरीतून बाहेर पडण्याचं प्रतीक आहे. याउलट 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. या दिवशी 1950 मध्ये आपली राज्यघटना लागू झाली. राज्यघटनेनुसार देशाचे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती असतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती दिल्लीतील राजपथावर तिरंगा फडकवतात. याला ध्वज फडकवणे म्हणतात, कारण यात तिरंगा आधीच खांबाच्या वरती बांधलेला असतो आणि तो फक्त उघडला जातो. हे भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीचं आणि एक प्रजासत्ताक म्हणून स्थापित होण्याचं प्रतीक आहे.